रामाबद्दल केलेल्या विधानावरून अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली। आव्हाडांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मिटकरींनी दिला होता आणि त्यावर आधी तुम्ही तुमची जुनी विधानं बघा अशी टीका आव्हाडांनी केली। पाहूया। रामाबद्दलच्या विधानावरून आता अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपली आहे। कुठे काय लिहिलंय याचे दाखले देत मिटकरींनी आव्हाडांवर टीका केली आणि त्यानंतर मिटकरींची ही जुनी विधानं चर्चेत आली आहे। त्यावरूनच आव्हाडांनी पगारी माणसानं उंचीप्रमाणे बोलावं म्हणत उत्तर दिलं। काय काय तमाशे घातले त्या पोथ्यांमध्ये, कारण लिहिणारे तेच। 4 गुरुवार वैभवलक्ष्मीचं व्रत केलं, 5व्या गुरुवारी उत्यापन केलं, काय चमत्कार झाला। माझ्या खात्यात चंदन योजनेचे 15 लाख रुपये आले। मग 9 दिवस जर फक्त तुम्ही नैवेद्य पोळीचा आणि भाताचा आणि वरणाचा दाखवत असले, सिंह उपाशी राहील की जेवणार आहे? शेर कभी रोटी नहीं खाता, ये तो बात बराबर है। आता माझ्या ड्रायव्हरला तुम्ही 7 दिवस उपाशी ठेवता, तुमच्या घरी बोलावता बसवता, मलाच खाऊ घालता, पण माझा ड्रायव्हर नॉन व्हेजिटेरियन आहे, तो जर तुम्ही उपाशी ठेवत असाल तर मी तुमच्यावर प्रसन्न होईल का? तुम्हाला कोपेल मी। बुद्धांनी चिकित्सा केली म्हणून मी धर्माची चिकित्सा करतो, मी केली पाहिजे। त्याला कंदमूळ फळ खात होते, हे रामचरितमानसमध्ये पण सांगितलेले आहे। फल मूला शनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथास्थ्या भ्रातरो राम लक्ष्मण। आणि चुकीच्या पद्धतीनं असं वक्तव्य करून आव्हाडांनी आपली जीभ टाळ्याला लावली। याचे परिणाम इतके गंभीर होतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबाच्या गटाचा पुढे विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आता हे महाराष्ट्रात वातावरण तापलंय। मिटकरींचे इतके वादग्रस्त विधान आहेत, ती बाहेर काढली तर मिटकरींना महाराष्ट्र सोडावं लागेल। या माणसाने आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर बोलत होता, त्याच्यासाठी 10,000 रुपये घ्यायचा त्या व्याख्यानासाठी। त्यांनी म्हणजे 50,000 पगारावरती अजित पवारांनी ठेवलेल्या माणसाने आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलू नये। दरम्यान यावरून आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका मिटकरींनी केली आहे। आव्हाडांच्या मेंदूची कवाडं बंद झालेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं ते बोलतायत। मला कोण 50,000 देतं किंवा कोण माझ्या बाबतीत माझी जुनी भाषणं ऐकतं, मी काय वादग्रस्त विधान केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी काही कोणाच्या धर्मावर टीका केलेली नाही किंवा कोणाच्या बद्दल वाईट बोललेलो नाही। नेमके ते शुद्धीत असतात का हे सुद्धा पाहिलं पाहिजे। आणि मी टक्केवारी किंवा कमिशन घेऊन इथपर्यंत आलेलो नाही। त्यांच्याकडे भाडा आणि गृहनिर्माण खातं असताना त्यांचे एजंट आम्हाला काय टक्केवारी मागायचे हे मी आता बोलत नाही। सप्रमाण येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी ते दाखवून देईन। दुसरीकडे ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर खुद्द अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे। त्यावर आव्हाडांनी चक्क शिंदेंची पाठराखण करत अजित पवारांना आधी पुण्याकडे लक्ष घालण्याचा सल्ला दिलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं। तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलांनी पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो। तुम इधर आके बोलते, जाके पुणे में देखो ना कल कैसा गोली मारा वो शरद मोहल को। क्या चालू है पुणे में? दिन दहाड़े कॉन्ट्रैक्टर को उठाया जाता है, दिन दहाड़े बिल्डर को धमकियां दी जाती है। आप उधर के पालक मंत्री जाके उस जिले में देखो ना, गैंगवार कैसा चालू है, जाके देखो ना। उसके ऊपर कुछ नहीं बोलेंगे, लेकिन थाना में अगर थाना में गुंडागिरी वाढली है तो सिर्फ मुख्यमंत्री को चिमटा निकालने के लिए था, और एक बाजू से देवेंद्र फडणवीस को चिमटा निकालने का था कि गृह विभाग भी फेल है थाना में और मुख्यमंत्री भी फेल है थाना में। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।